फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेले. बाबू इथं झोपलेला आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचा बड्डे आहे. आणि बघा आमचे गणपती बाप्पा इथे बसलेले आहेत. किती सुंदर आहे मूर्ती बघा. तर मम्मीने छान अशी आंघोळ वगैरे घातले आणि मस्त हार वगैरे लावला, पूजा वगैरे केले. आणि आता आमच्या जवळच गणपती आहे, तिथे आम्ही पाय पडायला चाललोय. तर चला कंटिन्यू करा. तर आता मी पण निघाले. पप्पा आणि मायरा ऑलरेडी आधी गेलेत पुढे आणि त्याच्यानंतर मम्मी आणि मी चालले गणपती मंदिराकडे. तर भरपूर गर्दी असेल, बघू दर्शनाला किती वेळ लागतोय. तर खूप छान असं मंदिर आहे. तर आम्ही पटापट गेलो तर गर्दी नव्हती. तर थोडा छोटासा व्हिडिओ घेतला, जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. तर भरपूर सारी गर्दी पण होती. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर नशीब आम्हाला लाईन नव्हती, आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो. तर छान असा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर तिथे होम वगैरे केला होता आणि पूजा वगैरे मांडली होती. सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो, होमाच्या पाया वगैरे पडलो. सत्यनारायणची पण पूजा केली होती तिकडे. त्यानंतर मला भेटली मायरा. तर मायरा बघा, कॅमेरा दिसला हातामध्ये की लगेच 2 बोटं करून फोटो काढते असं तिला वाटतं. तर तिची एक्साइटमेंट खूप असते नाही का, तिला असं वाटतं मी फोटो वगैरे काढते. तर इथे सगळे जेवण करायला बसले होते. भरपूर सारी गर्दी होती. तर हे जेवणामध्ये एवढी सारी व्हरायटी होती. आम्ही जेवलो वगैरे त्यानंतर निघालो घरी. तर मायराला चालायचं नव्हतं. मायरा बोलली मम्मीला उचलून घ्यायला. तर ती कांगारूसारखी चढली मम्मीच्या अंगावरती आणि त्यानंतर लास्टपर्यंत मम्मीने तिला घरपर्यंत घेतलं, कारण की जवळच आहे, 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर. त्यानंतर डायरेक्ट दुपारनंतर शूट घेतलं दुसऱ्या दिवशी. तर आम्ही झोपलो होतो सगळेजण. त्यानंतर मी अंथरूण वगैरे उचललं. तर मायरा मस्ती करत होती खाली. तर त्यानंतर तिची इच्छा होती की मी उचलावं तिला. तर मी तिला उचलून घेतलं. बाबू झोपला होता आणि मम्मीचं चाललं होतं किचनमध्ये काम. तर मम्मी जेवण वगैरे ऑलरेडी बनून झालं होतं लवकरच, कारण की मम्मीला थोडासा पसारा वगैरे आवरायचा होता घरातला, कारण की संध्याकाळी जेवण करायला खूप उशीर झाला असता. म्हणून ऑलरेडी तिने जेवण वगैरे बनवून घेतलं होतं. फक्त संध्याकाळी भाकरी जेवताना बनवायच्या होत्या. तर मी मायराला घेतलं, थोडंसं प्रेम केलं, म्हणजे तिला खूप बरं वाटलं. नाहीतर तिला असंच वाटतं की मी फक्त बाबूवरती प्रेम करते, तिच्यावरती करत नाही. असं काही नाही आहे. दोन्ही लेकरं माझीच आहेत आणि मी खूप त्यांच्यावरती जीव लावते नाही का. त्यानंतर मी सगळा पसारा वगैरे आवरला. त्यानंतर बाबू उठल्यानंतर त्याला असं वाटलं की माझ्या मम्माने मला घ्यावं वगैरे. त्याला आता मम्मी कळते आहे वगैरे नाही का. मी जिथे पण जाईन तिकडे तो मला बघत असतो. तर खूप छान वाटतं. तर मी त्याला घेऊन चहा बनवत होते आणि तो राहत नव्हता, रडत होता. म्हणून मी त्याला घेतलं, त्याच्याशी गप्पा मारत होते. आणि त्यानंतर मम्मीची चालली होती बाहेर साफसफाई. तर म्हटलं मम्मी साफसफाई करते, ते मी तर चहा बनवून घेते संध्याकाळचा. आणि मग चहा वगैरे ठेवला. त्यानंतर चहा बनवता मी त्याच्याशी गप्पा मारला, त्याच्याशी मस्ती केली, त्याच्याशी बोलली वगैरे. खूप छान वाटत होतं. पहिल्यांदाच मी त्याला एका हातामध्ये घेऊन चहा वगैरे बनवत होते. तर माझ्यासाठी हा वेगळा टास्क होता, पण त्याला मी चांगल्यापैकी हँडल करू शकते एका हातामध्ये. आणि तो मान वगैरे पकडतो आहे आता नाही का. तर थोडीशी तरी पण भीती वाटत होती, तरी पण मी चहा ठेवला वगैरे. आणि त्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारल्या आणि तो मस्तपैकी मागे टुकू मस्तपैकी बघत होता. आणि त्याला असं वाटत होतं दुसरीकडे कुठे आलो आहे आम्ही. आणि आता त्याच्यामध्ये असे बदल होत चालले ते ना, जेवढं आपण त्याच्याशी बोलणार ना, तो तेवढं जोरजोरात रिॲक्ट करतो आहे नाही का, हुंकार देतो आहे. त्याला असं वाटतं की मी कधी बोलेन वगैरे. त्यानंतर मी बाहेर बघते तर मायरा बघा आरशामध्ये काय करते, पावडरचा डब्बा आणला आहे आणि ते पावडर लावत होती. तर मी बघत होती ही किती पावडर लावते. तर बघा तिचा मेकअप चालला आहे. तर हिरोईनच दिसती माझी पोरगी, तिला एवढा पावडर लावावा लागतो, एवढी ऑलरेडी गोरी आहे तरी पण कशा असते बघा. तिला दिसला माझ्या हातामध्ये मोबाईल आणि आता तिला समजायला लागलं आहे मी व्हिडिओ काढते वगैरे. लगेच रिॲक्ट करते, हसते वगैरे, तिचं भरपूर चाललेलं असतं. त्यानंतर बघा मम्मी पूर्ण घर आवरत होती, किती पसारा काढला होता तिने. आणि बाबूची झोळी पण काढली होती धुवायला.
तर मम्मीची चालली होती साफसफाई आणि त्यानंतरनं बाबूला लागली होती भूक, रडत होता. तर त्यानंतर मी त्याला फीड करायला घेऊन चालले. तर चला आता आम्ही चहा वगैरे पिते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.